नमस्कार सगळ्यांना. तर मी सुनीता. तर आज आमचं असणार आहे यूट्यूबचं टॉपिक, ते म्हणजे की तुम्ही यूट्यूब व्हिडिओ बनवणार आहात तर तुमचं सब्जेक्ट काय असावा. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही आता नवीन आहात यूट्यूबमध्ये, तुम्हाला यूट्यूबचं काहीच माहिती नाही आहे. मग तुम्हाला यूट्यूब पण तुम्हाला मनामध्ये अशी इच्छा आहे की मला यूट्यूब चॅनल बनवायचं आहे, मला यूट्यूबमधून काहीतरी करायचं आहे. कारण एवढे लोक यूट्यूबमध्ये व्हिडिओज करायला आहेत, इन्कम करायला आहेत, मग आपण का नाही करू नये, राईट? असा प्रश्न तर सगळ्यांच्यामध्ये येतो, सगळ्यांच्या डोक्यामध्ये येत असेल पण, की आम्ही पण काहीतरी करायला पाहिजे आणि आम्ही पण काहीतरी करून आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायला पाहिजे असं वाटतं सगळ्यांना. तर जर तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे यूट्यूबमध्ये, नाही तर निश म्हणू शकता आपण, तर तुम्ही कुठलं करावं? तर एक सांगतो, फर्स्ट तुमचा इंटरेस्ट बघा कशामध्ये आहे, ते मेन इम्पॉर्टंट आहे. नाहीतर ते कॉमेडी व्हिडिओ करायला, त्यांनी जर ट्युटोरियल्स बनवालेत, त्यांनी डान्स व्हिडिओ करायलेत, ते हे करायला ते करायला ते करायला म्हणून मी पण करतो, असं करायला जाऊ नका. फ्रँकली सांगालो मी तुम्हाला, असं करूच नका. मी पण तसंच केलेलो, पण ते ग्रो नाही होत कारण आपला इंटरेस्ट जास्त नसतो त्याच्यामध्ये, राईट? हां, त्यांनी करायलेत म्हणून, हां, त्यांचे व्ह्यूज जास्त आलेत म्हणून माझे पण व्ह्यूज जास्त असतील, मी ते व्हिडिओज बनवलं तर, असा आपण विचार करतो. आणि मी काय करतो, सेम व्हिडिओज बनवायला जातो, की हां, कॉमेडी करूया आपण, लिपसिंगचे व्हिडिओ करूया असं वाटतं आपल्याला. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तसं तुम्ही काहीच करायला जाऊ नका. तुमचं इंटरेस्ट मेन बघा. तुम्हाला चांगलं बोलायला येतं तर ट्युटोरियल्स वगैरे बनवा तुम्ही. बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला. जर तुम्ही चांगलं बोलू शकता तर कुठलं पण घ्या सब्जेक्ट. समजा तुम्हाला तुम्ही मॅथ्समध्ये खूप चांगला आहात तर मॅथ्सवरती ट्युटोरियल्स बनवा. देन मराठी ग्रामर माहिती आहे तुम्हाला, जास्त ग्रामरवरती बनवा. इंग्लिशचं माहिती आहे तुम्हाला, इंग्लिश ग्रामर, इंग्लिश कसं बोलायचं ह्याच्यावरती तुम्हाला जर माहिती असेल तर त्याच्यामध्ये व्हिडिओज बनवा तुम्ही. डान्स तुम्हाला येत असेल तर डान्स स्टेप्सवरती करा. स्टिचिंग माहिती असेल तर स्टिचिंगवरती करा. म्हणजे मेन तेच आहे की तुमचं इंटरेस्ट काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ना, म्हणजे इंटरेस्ट असेल असं नाही म्हणत मी, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ना तेच तुम्ही व्हिडिओ बनवा असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी टॉपिक सांगतो, ओके? तर एक टॉपिक आहे ते जे तुम्ही ट्युटोरियल्स म्हणजे टेक्नॉलॉजी रिलेटेड म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं पण टेक्नॉलॉजी होऊ शकते, की तुम्ही एज्युकेशन पण इन्क्लूड करू शकता त्याच्यामध्ये. एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओज बनवू शकता. जर तुम्हाला फर्स्ट टू फिफ्थ स्टँडर्ड सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचं असेल तर ते टॉपिक्सवरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. CBSE सिलेबसवरती व्हिडिओज बनवू शकता, कारण आजकाल CBSE भरपूर चाललेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. हे सगळं टेक्नॉलॉजीमध्ये येतात आणि इथं तुम्हाला रेव्हेन्यू पण खूप चांगला रेव्हेन्यू वगैरे मिळते, म्हणजे इन्कम चांगला पण होते. जरी तुमचे व्ह्यूज कमी असले तरी तुम्हाला इन्कम या टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगलं असतं कम्पेअर टू एंटरटेनमेंट अँड कॉमेडीपेक्षा. ओके, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन, फॉर एक्झाम्पल आता कुठलं पण एक प्रॉडक्ट आहे. आता मी एक नवीन मोबाईल घेतला, त्याचा रिव्ह्यू करू शकता तुम्ही. म्हणजे हा मोबाईल कसा आहे, त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते सांगू शकता. लॅपटॉप नवीन आहे त्याच्याबद्दल, म्हणजे प्रोडक्ट काय म्हणतो आपण, प्रोडक्ट रिव्ह्यू करायचं त्याचं पण तुम्ही एक चॅनल बनवू शकता. म्हणजे काही पण आम्ही TV घेऊ शकतो, फॅन घेऊ शकतो, काही पण. तुम्ही जर नवीन वस्तू, माईक असतात, हा माईक आहे हा, याचा तुम्ही रिव्ह्यू सांगू शकता. कसा वर्क होतंय, कसं आहे, काय आहे, सगळं एक्सप्लेन करू शकता. असं तुम्ही प्रोडक्ट्स त्याच्यावरती पण चांगलं आहे ते सुद्धा, जो टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे ते पण खूप चांगलं आहे, त्याच्यावरती पण तुम्ही बनवू शकता. ओके, ते झालं. कॉमेडी आहेत. कॉमेडी जर तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे कॉमेडीमध्ये किंवा लिपसिंग्स तुम्हाला करायचे आहेत तर यूट्यूबमध्ये भरपूर कॉमेडी व्हिडिओज मिळतात तुम्हाला, तेच तुम्ही डबिंग करू शकता त्या आवाजामध्ये. जर तुमचा इंटरेस्ट असेल तर ते करा. ओके, ते करू शकता तुम्ही. नेक्स्ट तुम्हाला सिंगिंग, लिपसिंग्स येतात तुम्हाला, एक्सप्रेशन वगैरे खूप छान देता तुम्ही, तर ते पण तुम्ही करू शकता. एक्सप्रेशन असेल तर. नेक्स्ट कॉमेडी, जर तुम्हाला कॉमेडी आवडत असेल तर हां, तुमचं जर कॉमेडी तुम्ही एकेकांच्यामध्ये असते ते इनबिल्टच कॉमेडी आणि टॉन्ट वगैरे मारतात असं असतं ना, ते जर तुम्हाला जमत असेल तुम्ही कॉमेडी व्हिडिओ करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. व्लॉग बनवायचा आहे तर व्लॉग करा तुम्ही. डेली तुम्ही काय काय करता ते दाखवत राहायचं, थोडं थोडं कवर करायचं डेली. त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता, कारण व्लॉग्स आजकाल सगळेच करायला, तर तुम्ही व्लॉग करू शकता जर तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर. तर हे असे टॉपिक्स आहेत जे आपण काय करू शकतो, पिक करून एक व्हिडिओ, म्हणजे त्याच्यावरती आम्ही चॅनल चालू करू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगायला की तुमचं इंटरेस्ट तुम्ही बघा, कशामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, मेन इंटरेस्ट आहे. ओके, नाहीतर हे करायला ते करायला म्हणून करायला अजिबात जाऊ नका आणि खूप मेहनत करा. स्टार्टिंग असं समजा की, समजा तुम्हाला आता 6 महिन्यामध्ये तुमचा चॅनल ग्रो करायचा आहे, तर तुम्ही 6 महिने इकडे तिकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही दररोज न चुकता डेली तुम्ही व्हिडिओज घाला, न चुकता. काही पण होऊ दे, व्ह्यूज येऊ देत, व्ह्यूज न येऊ देत, काय पण होऊ देत, पण डेली तुम्ही व्हिडिओ घालत जावा. तुमचा चॅनल ग्रो होणार म्हणजे होणार. ओके, तर ते पण मी तुम्हाला सांगेनच. पुढं 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 आपलं ग्रो होत जाणारच. आता मी चॅनल
कसं क्रिएट करायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. नवीन असाल तर तुम्हाला समजेल पण कसं आपण क्रिएट करायचं, काय काय त्याच्यामध्ये करायचं असतं, डिस्क्रिप्शन वगैरे काय द्यायचं असेल ते सगळं सांगेन. तर आय होप तुम्हाला आजचं समजलं असेल की तुम्हाला कुठला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. मेन तुमच्या आवडीवरती आहे, मेन तोच तुम्ही सिलेक्ट करा. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, अनेकदा रिक्वेस्ट आणि भरपूर रिक्वेस्ट करायला मी, कारण मी पण असंच करून भरपूर चॅनल बनवलं ते चाललेले नाही आहेत. माझं ट्युटोरियलमध्ये खूप इंटरेस्ट होतं, कारण मला कसं एक्सप्लेन करायला, टीच करायला खूप आवडतं. माझा तो चॅनल ग्रो चाललेला आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमचं इंटरेस्ट काय. आता मला हे पण यूट्यूब पण आता हे चॅनल मी कशाला चालू केलं, कारण मला एक्सप्लेन करायला खूप आवडतं. मी त्यांना खूप छान एक्सप्लेन करेन असं मला वाटतं. त्यासाठी मी म्हटलं की हा चॅनल ओपन केलेलं बरं आणि हा माझा चॅनल ग्रोसुद्धा होणार. ओके. सो तर तुम्हाला आजची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं, मोबाईल फोनमधून पण आणि लॅपटॉपमधून पण. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.